गरिबीपासून भारताला स्वातंत्र्य मिळालंय का? जाती व्यवस्थेपासून भारताला स्वातंत्र्य मिळालंय का? दारिद्र्यापासून भारत स्वतंत्र झालाय का? आणि मिळालेलं स्वातंत्र्य तळागाळापर्यंत पोहोचलंय का? मग त्याच्यामध्ये मुली पण स्वतंत्र आहेत का? आज पण जर मुलीला बाहेर निघायचं असेल तर तिच्या पालकांना पण भीती वाटते. तसं कोणता बी समाज पकडा, तुम्ही ओबीसी पकडा, ओपन पकडा की EWS पकडा की इतर पकडा, तसंच आमचा ST आहे. आमच्यावर जेव्हापासून आमचं स्वातंत्र्य मिळालं आम्हाला तेव्हापासून आमच्यावर सतत अन्याय हे होत आहे. पण आजची जी गव्हर्नमेंट आहे, BJP सरकार जी आहे, ही तर इंग्रजापेक्षा 2 कदम जास्तच आहे ना. जे कायदे आपल्या घटनेने दिलेले आहेत त्या कायद्यानुसार देश चालत आहेत का, हा मोठा प्रश्न आहे सर. हे सगळा विचार करून तर आपण म्हणू शकतो की आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत का खरंच. आपल्यालाही प्रश्नचिन्ह आहेतच तसं. शेतकऱ्याला वहिवटीसाठी रस्ते किंवा त्याच्या पांधन रस्त्यासाठी त्याला कार्यालयात नाही शेकडो चक्रारी मारावे लागतात. त्यावेळेस ते प्रकरण कुठेतरी निकाली लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या विचारातून असलेली आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा आज देखील मिळणं कठीण झालेलं आहे. आणि आपल्या महापुरुषांनी या मातीसाठी रक्त सांडले, त्या प्रेरणेतून आपण या देशाला स्वातंत्र्य उत्सव साजरा करणे, तेव्हाच खरा स्वातंत्र्य उत्सव म्हणायला हरकत नाही. आज आपण आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना देशातील नागरिकांना आपण खरंच स्वातंत्र्य आहोत का असं विचारलं असता ते काय म्हणालेत हे तुम्हीच ऐका लोकशाही मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. या देशामध्ये लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे असं फक्त म्हटलं जातं, पण वास्तवामध्ये या देशामध्ये भांडवलशाहीचीच भरभराटी होताना आम्हाला दिसत आहे. या ठिकाणी जो गरीब आहे तो काही गरीबच होत चाललाय, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. आणि ही काही लोकशाहीची व्याख्या नाही आहे. पण सगळ्यांनी त्या मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. एक पोलीस अधिकारी त्या विद्यार्थ्यांना म्हणतो की मी 200 ग्रॅम तुझ्या खिशामध्ये पॉकेट टाकेल ड्रग्सचं आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेल. म्हणजे नीतिमत्ता आज या देशात जे राज्यकर्ते आहे त्या राज्यकर्त्यांची जी विचारधारा आहे त्या विचारधारेने देखील आज ठिकठिकाणी ज्या काही संस्था असतील किंवा शासकीय कार्यालय असतील तिथल्या अधिकाऱ्यांचं देखील त्याच अनुषंगाने मार्गक्रम चालू आहे. एकीकडे आपण म्हणतो लोकशाहीत आहोत, आपण म्हणतो स्वतंत्र देशात आहोत, पण खऱ्या अर्थानं आज आपण स्वतंत्रात जरी असलो तरी आपण पारतंत्र्यातच आहोत. आणि आज ही अत्यंत दुर्दैवाने बोलायची गोष्ट वाटते की खऱ्या अर्थानं संविधान वाचवायचं जर असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी देखील आता या संघर्षात उतरला पाहिजे, अन्यथा येणारा काळ जो आहे तो खूपच अवघड असेल. खरा स्वतंत्र आपल्याला पाहिजे ते म्हणजे भ्रष्टाचारापासून, भूकमारीपासून, गरिबीपासून आणि स्त्रियांच्या होणाऱ्या अत्याचारापासून आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे. म्हणून स्वातंत्र्य हे खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या विषयांकडून स्वातंत्र्य झालं पाहिजे आपल्याला. आणि आपल्याला असं वाटत नाही की स्वातंत्र्य आपण आपल्याला भेटलेलं आहे 80 वर्ष झाले ते आपण ह्या प्रश्नाशी झुंजत आहोत. भारत देश अजूनपर्यंत फक्त कागदपत्री स्वतंत्र झालेला आहे, पण प्रॅक्टिकली बघायला गेलं आज पण जर मुलीला बाहेर निघायचं असेल तर त्याच्या पालकांना पण भीती वाटते की नाही तू जाऊ नको. आता जे होतं आहे, जे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आपल्या याच्यात, त्याच्याने आपला देश अजूनही कुठेतरी मागेच आहे. आणि जे स्वतंत्र आहे ते फक्त ज्यांच्याकडे पॉवर आहे असं वाटतं मला त्यांनाच आहे. कारण की जो आम आदमी आहे त्याला बोलण्याचं पण स्वातंत्र्य नाही आहे, त्याचं मत मांडण्याचं पण स्वातंत्र्य नाही आहे. स्वातंत्र्य तर फक्त आपण इंग्रजापासून आपण स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे. पण आजची जी गव्हर्नमेंट आहे, BJP सरकार जी आहे, ही तर इंग्रजापेक्षा 2 कदम जास्तच आहे ना. आज तुम्हाला इंग्रजाच्या वेळेस जरी जे कायदे कानून होते ते आज सगळे नेस्ताभूत करायला लागले आहे BJP. संविधान बदलायच्या तयारीत आहे. हे काय कुठलं आहे? हे तर हुकुमशाही आहे हो. इंग्रज तरी एवढे होते, त्यांनी शासन केलं, पण त्यांनी एवढी हुकुमशाही नाही दाखवली जेवढी की हे BJP सरकार हुकुमशाही दाखवत आहे. त्यामुळे मला तर वाटत नाही की आपण स्वातंत्र्य झालो म्हणून. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण जे स्वातंत्र्याचे फायदे आहे जे इतर समाजाला मिळत आहे, जसं कोणता बी समाज पकडा, तुम्ही ओबीसी पकडा, ओपन पकडा की EWS पकडा की इतर पकडा, तसंच आमचा ST आहे. आमच्यावर जेव्हापासून आमचं स्वातंत्र्य मिळालं आम्हाला तेव्हापासून आमच्यावर सतत अन्याय हे होत आहे. ग्राउंड लेवलवर बघता आता जे काही आहे पेसा नॉन पेसा ज्या संदर्भात विद्यार्थी जमा झाले आणि सर्व की बाबा आमची जी जागा आहे हे सर्व गव्हर्नमेंटना माहीत आहे, कुठून काय करायचं आहे काय नाही आहे. ह्या संदर्भ आम्ही त्यांना विचारलं की बाबा आमच्यावरच काय अन्याय आहे. आणि जे बिंदू नामावली बी पण आहे की आमची बिंदू नामावली जी आहे 2 नंबरवर होती, आज आम्ही डायरेक्ट 8 नंबरवर आलो. म्हणजे त्याच्यावर अन्याय होत आहे. म्हणजे हा व्यक्तिशः जर बोलतो म्हटलं मी त्या सरळ आमच्या जे स्वातंत्र्य जे आम्हाला मिळाले त्याच्यावर सरळ आमचा हमला आहे. गरिबीपासून भारताला स्वातंत्र्य मिळालंय का?
जाती व्यवस्थेपासून भारताला स्वातंत्र्य मिळालंय का? दारिद्र्यापासून भारत स्वतंत्र झालाय का? आणि मिळालेलं स्वातंत्र्य तळागाळापर्यंत पोहोचलंय का? खरं तर हा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता माझ्यासमोर उपस्थित झाला जेव्हा तुम्ही मला विचारलं भारताला स्वातंत्र्य मिळालं का. दुसरी गोष्ट की जे स्वातंत्र्य आहे ते सर्व नागरिकांसाठी आहे. मग त्याच्यामध्ये मुली पण स्वतंत्र आहेत का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न. मुलींना तिचं करिअर तिच्या पद्धतीने चॉईस करता येतं का? दुसरी गोष्ट तिच्या आयुष्याचे निर्णय ती घेऊ शकते का? आणि सर्वात महत्वाची आणि सगळं समाजाला भेडसावणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा सगळ्यात दुर्भाग्य असणारी गोष्ट म्हणजे काय तर मुलगी स्वतंत्र आहे का? एखादी मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर ती भीतीमुक्त वातावरणामध्ये वावरू शकते का? किंवा आपली मुलगी घरातून बाहेर गेली ती मुलगी परत घरात सुरक्षितपणे येईल का? ही एक सर्वात महत्वाची आणि सगळ्यात मोठी गोष्ट पालकांसमोर आहे. आणि पुन्हा एकदा प्रश्न पडतो, भारत खरंच स्वतंत्र झालेला आहे का? आज जर पाहिलं तर शिक्षण, आरोग्य आणि निवारा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी गरीब सामान्य यांना परवडणाऱ्या नाहीत आणि याच्यावर कॉर्पोरेट घराण्यांचं आणि खाजगीकरणाच्या सावट असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना या सुविधांपासून वंचित व्हावे लागत आहे. त्याचप्रमाणे जर देशातील सामाजिक परिस्थिती जर पाहिली तर 75% अधिक जी साधन संपत्ती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेट आणि मुठभर अशा अब्जाधीश लोकांकडे आहे आणि त्यामुळे गरीब आणि श्रीमंती दरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. आज जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या विचारातून असलेली आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा आज देखील मिळणं कठीण झालेलं आहे. कारण की आज जर पाहिलं तर जे कामगार आहेत कामगारांना किमान वेतनाची हमी नाही, नोकरीची हमी नाही, सामाजिक सुरक्षा नाही, महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आणि जो शेतकरी आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी देखील उद्ध्वस्त होत चाललेला आहे. शेतकऱ्याला वहिवटीसाठी रस्ते किंवा त्याचे पांधन रस्त्यासाठी त्याला कार्यालयात नाही शेकडो चक्रारी मारावे लागतात. त्यावेळेस ते प्रकरण कुठेतरी निकाली लागते. सांगण्यात तात्पर्य का त्याचा अधिकार आहे, तो त्याला ते स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु त्याला ते स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. झाला एक मुद्दा हा. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी आपण नाही काय समजून चला एखादा लोकप्रतिनिधी असेल किंवा एखादा कार्यकर्ता असेल त्याच्या विरोधात किंवा त्याच्या समर्थनात एखादी जर पोस्ट जर टाकली तर ते कुठल्याही प्रकारची व्हायरल होत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की बा हे लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. अशा या लोकशाहीमध्ये जर आपल्याला एखाद्याच्या विरोधात किंवा एखाद्या समर्थनात जर एखादा जर नाही काय ठामपणे मत जर मांडता येत नसेल तर हे कुठलं स्वातंत्र्य? भारत स्वतंत्र झाल्याच्या पासून आजही तरुणांना कुठल्याही पद्धतीचं आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य वाटत नाही. मुळात काय तर तरुणांना जे प्रश्न स्वातंत्र्याच्या काळामध्ये होते आजही तशाच पद्धतीचे प्रश्न तरुणांच्या पुढे उभे आहेत. पण आजची परिस्थिती अशी आहे की दिवसभरामध्ये आपण सकाळी घरून निघाल्यापासून संध्याकाळी परत जातो का नाही की अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. कारण का तर गुंडागर्दी वाढलेली आहे, दडपशाही वाढलेली आहे, कुणी कुणाला मानायला तयार नाही आणि कधी कुण्या काळी कशा पद्धतीनं कुणावर कसा हल्ला होईल याच्यावर शासनाचं कुठलंही नियंत्रण राहिलेलं नाही. स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतोय पण प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य अजूनही व्यवस्थेने दिले नाहीये. मागे बघितलं आपण झेनजीच्या माध्यमातून आणि झेनवायच्या माध्यमातून तर बेरोजगारी, शिक्षणातील अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार, संधीतील विषमता आणि व्यवस्थेला जाब विचारणं. स्वातंत्र्य फक्त ध्वज फडकवणे नाही तर स्वातंत्र्य हे आपल्या संघर्षातून युवकांनी मिळवलेल्या ज्ञानातून. भारत देश हा कागदोपत्री स्वतंत्र झालेला वाटतो, कारण रोजगार निर्मिती जी व्हायला पाहिजे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे ती होत नाही आणि नंतरच्या काळामध्ये एवढे स्कॅम झाले आहे की त्या स्कॅममध्ये अनेक रोजगार आणि बेकार तरुणांना खूप चांगल्या रीतीने रोजगार भेटू शकला असता. त्यामुळे एवढे स्कॅम झाले आहे की त्यामुळे असं वाटत नाही की आपण स्वतंत्र झालो आहोत. मग काही ठिकाणी हिंसा असते, तिथे अहिंसेचा वापर कुठेच होत नाही. त्या सर्वांचं परिस्थिती बघितली तसं पाहिलं तर खेडेगावामध्ये म्हणा किंवा ज्या शहरामध्ये म्हटलं तर त्या लोकांना जे स्वातंत्र्य पाहिजे तसं भेटत नाही. कारण शहरात जरी राहिले तरी त्या गल्लीमध्ये दादासुद्धा त्या लोकांना त्यांच्याप्रमाणे काम करू देत नाही आहे, मुक्तपणे वावरू देत नाही, स्वतंत्रपणे त्यांचा विचार प्रकट करू शकत नाही. कारण जो विचार प्रकट करतो त्यालाही भीती असते की बा नंतर कोणीतरी गुंड येऊन आपल्याला मारतील. त्यामुळे ही स्थिती खूप भयावह आहे आणि ती सुधारली पाहिजे. स्वातंत्र्य फक्त आम्हाला कागदावर मिळालं पण प्रत्यक्षात अजून आम्ही ते उपभोगत नाही आहोत. कारण आमच्यावर आता इंग्रज जाऊन राजकारण्यांचं राज्य चालू आहे.
राजकारणी त्यांच्या स्वार्थासाठी सर्व लोक एकत्र होऊन सामान्य जनतेला पिळून काढतायत. माझ्या देशात जो शेतकरी सर्वांचा पोशिंदा म्हटला जातो, त्या शेतकऱ्याचा कुठलाही प्रश्न कधीही विचारात घेतला जात नाही. किंवा त्याचा फायदा होईल असं कोणतंही काम राजकारणी लोक करत नाहीत. ते त्या स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करून घेतात. आज आपण मानसिक गुलामीत आहे असं नेहमी वाटतं, कारण जे काही शासकीय योजना असतील हे मिळवण्यासाठी त्यांची गुलामी केल्यासारखं त्यांच्या मागे आपल्याला लागावं लागतं. शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर ना नागरिकांसोबत व्यवस्थित वागणूक मिळत नाही. तर शासकीय कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल, याच्यामध्ये अनेक वेळा आपण बघतो की पोलीस उलट जे नागरिक समस्या घेऊन किंवा तक्रार देण्यासाठी जातात त्यांच्यावर उलट दबाव आणला जातो. अशा प्रकारे आपण बघितलो की आपण फक्त सांगतो की आपण स्वतंत्र झालोय, परंतु आजही आपण पारतंत्र्यामध्ये आहे असं वाटतं नेहमी. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी म्हणलं होतं, देश की जनता भूकी है ये आजादी झुटी है. खऱ्या अर्थानं असंच म्हणायची वेळ या युवकांवर आलेली आहे. महागाई असेल, बेरोजगारी असेल, भूकमारी असेल, असे अनेक प्रश्न भारताला भेडसावत. ज्या क्रांतिकारकांनी, ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी बलिदान दिलं स्वातंत्र्य लढ्यात, तर त्यांनी कशासाठी दिलं, तर हा देश स्वाभिमानाने आणि सुरक्षित राहावा यासाठी त्यांनी बलिदान दिलं होतं. पण या सगळ्याचा विसर या सत्ताधाऱ्यांना पडलेला आहे. त्यामुळं अजूनही आम्हाला सामान्य जनतेला आणि आम्हाला असं वाटतं की देश अजूनही स्वतंत्र झालेला नाही. देश या सगळ्या अन्यायाच्या विरोधात, या सगळ्या संकटाच्या विरोधात अजूनही देश तसाच आहे, पारतंत्र्यातच आहे. देश स्वतंत्र व्हायला हा देश, देशातला नागरिक, देशातला युवक, देशातला शेतकरी हा जर सुरक्षित असला तर हा देश स्वतंत्र झाला असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने 22 लाख नीटच्या विद्यार्थ्यांचा घोळ झाला, परंतु त्यावर पंतप्रधान काही निर्णय घेत नव्हते. जेव्हा देशभर उद्रेक झाला तेव्हा यांना मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. ज्या राम मंदिरासाठी समस्त भारतवासियांनी प्रयत्न केले, त्या राम मंदिरात चोरी झाली. ज्यांनी म्हणलं होतं की स्पेस टेक्नॉलॉजीने रस्ते करणार आहे, ते रस्ते महिन्यात खराब झाले. 1 किलोमीटरसाठी 67 कोटी रुपये मोजले तरीही रस्त्यांचा दर्जा सुधारला नाही. परंतु भाजपची कार्यालय देशभरात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात झाली. हे पाहता देश पारतंत्र्याकडे आणि हुकुमशाहीकडे चाललाय असं सर्वसामान्यांचं मत झालेलं आहे. काय बेरोजगारी आहे, मुलांना व्यवसाय नाही, रोजगार नाही आहे, नोकरीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. देशामध्ये महागाई इतकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे की 300-400चं सिलेंडर तुम्ही 1500-1600 रुपयाला नेला आहे. 50-60 रुपये लिटरचं पेट्रोल तुम्ही 130 रुपयापर्यंत नेलं आहे. पण सामान्य जनतेने जगायचं कसं? मग ह्याच्यापेक्षा पारतंत्र्यात असलेलं इंग्रजसुद्धा इतके छळ करत नव्हते, तेवढा हे आजचं सरकार छळ करायला, मला हे म्हणायचं. आता तरी अशी परिस्थिती आहे की आपण स्वातंत्र्य नाही, आपण पारतंत्र्यात आहोत अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण पहिल्या काळात ज्यावेळेस भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेसचं जे वातावरण होतं ते पण आत्ता डोकं वर काढत आहे आणि त्याचप्रमाणे लोक वागत आहेत की हिंदू, मुस्लिम आणि प्रत्येक जाती तेच चालू आहे. त्यामुळे पारतंत्र्यात असल्यासारखाच सध्याच्याला हे आहे. आणि 2014 नंतर आपण जास्त पारतंत्र्यात आलोत आणि हुकुमशाही चालू झाली, ह्या हिशोबाने आज सध्याचं वातावरण तयार आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे पर्याय आहे की खाजगीकरण जे केलं आहे, हे खाजगीकरण बंद करून जे शासकीय संस्था होत्या त्या शासकीय संस्था परत शासनाने घ्यावेत आणि खाजगीकरण बंद करावे. त्यामुळं युवकांना रोजगार मिळेल आणि ते कामाधंद्याला, उद्योगाला कुठंतरी लागतील. 100% आम्ही स्वातंत्र्य नाहीत. त्याचं कारण असं की E20 नावाच्या ज्या सध्या पेट्रोलमध्ये मिक्सअप चालू आहे, म्हणजे E20मध्ये 20% जे मिक्सअप करणं चालू आहे, या 20%चे पैसेसुद्धा पेट्रोलच्या भावानं सध्या सरकार आमच्याकडून वसूल करतं आहे. म्हणजे महत्त्वाचा विषय असा की आमच्या हातात काहीच ठेवलेलं नाही आणि सर्वसामान्य माणसाच्या गाड्यांची वाट लागावी, सर्वसामान्यांची प्युअर वाट लागावी असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे सरकार सध्या सगळ्यांना छळतं आहे. इंग्रज गेल्यानंतर या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब जनता असेल, शेतकरी असेल, यांना स्वातंत्र्य खरं मिळालंच नाही. कारण जे पारतंत्र्यात होते त्याच्यापेक्षा वाईट अवस्था या सध्याच्या राजकारत्यांमुळे गोरगरिबांवर आलेली आहे. शेतकऱ्याच्या मालाला दर मिळत नाही, शेतकरी हवालदिवाल झालेला आहे, आत्महत्या करत आहे. इंग्रजांच्या काळात जेवढ्या आत्महत्या झाल्या नसतील त्याच्याही कितीतरी पटीनं आजच्या काळात स्वातंत्र्यामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना स्वातंत्र्य मिळालं की धनदागड्यांना स्वातंत्र्य मिळालं, ही सुद्धा विचार करण्याची वेळ आहे. हे सरकार आपल्याला चांगल्या पद्धतीनं स्वातंत्र्य आपल्याला देतंय का? तर देत नाही. कारण काल केलेला रस्ता 8 दिवसामध्ये उकरतो. सिलिंगचा विषय असू द्या, सिलिंगचं दरड सुद्धा कोसळली. निकृष्ट आणि भ्रष्टाचाराने मुक्त हे सरकार आहे. त्यामुळे कुठलीही कामं चांगली होत नाहीत, दर्जाहीन कामं होत आहेत, भ्रष्टाचाराचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. त्यामुळं खरंच आज आपण स्वातंत्र्य झालोय का हा मोठा प्रश्न
सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे. सरकारला आता जाग आणण्यासाठी युवा शक्ती जागृत झालेली आहे. तसेच माझं एक आपल्या सर्वांच्या आपल्या माध्यमातून सर्वांना एक आव्हान आहे, जनजागृती होणं गरजेचं आहे. तसेच प्रत्येक कुटुंब, प्रत्येक येणारी युवा पिढी, नवीन येणारी पिढी यांच्यासाठी स्वातंत्र्य खूप महत्वाचं आहे. असं वाटत नाही की आता सध्या देश स्वातंत्र्यात आहे, तर येणाऱ्या पिढीला आणि युवा शक्तीला चांगले दिवस जर बघायचे असतील तर या सरकारचा थोडासा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आजकल भारत में एक ट्रेंड शुरू हो चुका है कि जो भी हमारे स्वतंत्रता सेनानी थे, जिन्होंने इस देश को आज़ादी दिलाई और बल्कि इस देश को बनाया अपने विचारों से, अपनी समझ से, कहीं ना कहीं हम आज उनको नहीं मानते हैं और नहीं मानने के आगे जाकर के हम उनको गाली देते हैं, हम उनको उनका सम्मान प्राप्त नहीं होता है। मुझे ये लगता है कि अगर हम देश को 2047 में जैसा देखना चाहते हैं, उसकी एक झलक और उसको लेके एक बहुत बढ़िया विचार अगर हमें कहीं से मिल सकता है, तो वो हमारे स्वतंत्रता सेनानी जो है उनके विचारों से मिल सकता है, चाहे आप किसी को भी माने। कि वो भी क्या मंजर होगा जब 15 अगस्त 2047 में पूर्व से लेकर पश्चिम तक, उत्तर से लेकर दक्षिण तक, हर ज़िला, हर प्रांत, हर कस्बा इस देश के स्वतंत्रता की शताब्दी मना रहा होगा। वो भी क्या मंजर होगा जहाँ हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई, बौद्ध, हर धर्म का इंसान एक साथ खड़ा होगा। वो भी क्या मंजर होगा जहाँ इस देश का युवा धर्म के नाम पे ना लड़के इस देश को विकसित बनाने के लिए कुर्बान होगा। वो भी क्या मंजर होगा जहाँ मेरी माता और बहनों को आधी रात में निकलने से पहले कभी सोचना ना होगा। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ इंडियाज़ गॉट लैटेंट नहीं, इंडियाज़ गॉट टैलेंट प्रमोट होगा। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ इस देश का युवा जहाँ इस देश के युवाओं के हाथ में पत्थर नहीं, कलम का सारांश दिखाई दे रहा होगा। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ दवाइयों के भाव का मूल्य होगा। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ कोई गरीब खाली पेट ना सोया होगा। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ धर्म और जाति के नाम पे ना कोई लड़ाई होगी, जहाँ इस देश की महिलाएं सुनसान रास्ते पे भी सुरक्षित होगी। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ इस देश के युवाओं ने शिक्षा और देश सेवा की नींव रखी होगी। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ इस देश के किसानों की जमीन और जेब कभी खाली ना होगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।